आज आपण नानकटाई बनवणार आहोत. त्यासाठी लागणारा सामान आहे डालडा आहे, पिठी साखर आहे, बदाम, मीठ, बेसन, मैदा, रवा, बेकिंग पावडर, खायचा सोडा. आता आपण मिक्स करून घेऊया. सर्वात आधी डालडा घालूया. 1 वाटी आहे. डालडाला छान मिक्स करू. एक वाटी पिठी साखर आहे. असं 10 मिनिट मिक्स करून घ्यायचं. दहा मिनिट झालेले आहे. आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हलकं होतपर्यंत हलवून घ्यायचं होतं. रवा आहे अर्धी वाटी, बेसन आहे अर्धी वाटी, मैदा आहे 1 वाटी, मीठ आहे चिमूटभर, बेकिंग पावडर आहे अर्धा चम्मच, खायचा सोडा आहे अर्धा चम्मच. या मिश्रणला छान मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण नानकटाई बनवायला सुरुवात करूया. हे बघा, छोटे छोटे गोळे घ्यायचे, गोल करायचं. तुम्ही मोठे पण बनवू शकता. आता आपली नानकटाई बनवून झालेली आहे. आता गॅसवर वाफवून घेऊया. प्लेटला तेल किंवा डालडा लावून घ्यायचं आणि कढईमध्ये ठेवायचं. कढई गरम आहे. 10 मिनिट ठेवली होती. आता कमी करून घेऊ गॅस. आपले नानकटाई घालू इथं.
15 मिनिट ठेवायचं कमी गॅसवर. आपली नानकटाई झाली की नाही तर बघूया. आपली नानकटाई झालेली आहे. तर 10 मिनिट झाकून थंड करून घेऊया, नंतर काढू. आपली ही नानकटाई 10 मिनिट झाले आहे. तर थंडे झाले आहे, बघूया झाले की नाही. तर हे बघा झाले आहे थंडे. तर तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.